रुळावर आलो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये घसरलेली सूर्यकुमारच्या भारतीय संघाची गाडी चेन्नईच्या मैदानात अखेर रुळावर आली आहे. अर्थात समोर झिम्बाब्वे सारखा तुलनेने कमी अनुभवी आणि कमी ताकदीचा गोलंदाजीचा संघ होता. तरीही याच झिम्बाब्वेने ऑसी आणि श्रीलंकेला धूळ सारली होती विसरता कामा नये आणि म्हणूनच भारताच्या विजयाचं खास करून फलंदाजीचं मूल कमी होत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 मॅचमध्ये चारी मुंड्या चीत झालेल्या भारताला मोठ्या विजयाच्या ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यात आज आधी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने विंडीजला धुतल्यानं आपल्याला मोकळा श्वास घेणं तुलनेने सोपं झालं. अन्यथा विंडीज जिंकली असती तर नेट रन रेटमध्ये सरस असलेले दोन संघ आपल्या पुढे गेले असते. आता विंडीज विरुद्ध नुसता विजय देखील पुरेसा आहे. नेट रन रेटचं कोणतंही दडपण आता आपल्यासमोर नाहीये, हे चांगलं झालं. आजच्या मॅचकडे येऊया पुन्हा एकदा. झिम्बाब्वे विरुद्धची आपली मॅच झाली. संघात केलेले बदल उपयुक्त ठरले. सॅमसन टीममध्ये आला त्यामुळे सलामीला डावखुरी उजवी जोडी उतरली. त्यात अक्षर पटेलही परतला त्यामुळे वाढलेल्या संघाची दोन्हीमध्ये वाढलेली ताकद याचा परिणाम हा जाणवला. संघाची वाढलेली ताकद ही जाणवली. झिम्बाब्वेची गोलंदाजी आपण फोडून काढली. 3.4 षटकात 48 वादळी सलामी आपल्याला मिळाली. या भक्कम पायावर आपल्या धावांचा बुर्ज खलिफा मग उभा राहिला. धावांचा अक्षरशः सेल लागलेला. त्या सर्वांनीच अगदी मनसोक्त लुटल्या. तिलक वर्माने तर झिम्बाब्वेच्या गोलंदाजीची अक्षरशः कत्तल केली. 257चं टार्गेट झिम्बाब्वेसाठी डोंगरा एवढं होतं. ते त्यांना पेलवणंही कठीण होतं. तरी सलामीवीर बेनेटने दिलेली कौतुकास्पद फाईट आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट्स गेल्यानं दुसऱ्या सत्रात कोणत्याही क्षणी झिम्बाब्वे या लक्ष्याचा पाठलाग करतेय असं जाणवलं नाही. अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या तर बुमराह आणि हार्दिकने खडूस गोलंदाजी केली. बेनेटच्या फटकेबाजीमुळे झिम्बाब्वे 184 पर्यंत पोहोचली. आता आपली पुढची मॅच विंडीज सोबत आहे. विंडीज जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने हरली असली तरी त्यांच्याकडे असलेली फलंदाजीची ताकद आणि खोली त्यांनी दाखवून दिली आहे. म्हणजे बघा ना, 83ला 7 या केविलवाण्या स्थितीतनं त्यांनी 176चा अतिशय आव्हानात्मक टप्पा गाठला. होल्डर आणि शेफर्डनी विंडीजचा टिपिकल पॉवर प्ले दाखवला. टोलेजंग षटकार ठोकत चेंडूला स्टेडियमची सहल घडवून आणली. दक्षिण आफ्रिका टीमने सामन्यावर वर्चस्व पटकावल्यावर या जोडीने कमबॅक केलेलं. ही बाब भारताला लक्षात घ्यावी लागेल, कारण एखादी धोकादायक पार्टनरशिप आपलं सामन्यातलं आणि पर्यायाने स्पर्धेतलं स्थान धोक्यात आणू शकते. भारत विंडीज सामना आता उपांत्यपूर्व फेरीची लढत झाली आहे. नॉकआउट मॅच ज्याला म्हणता येईल अशी ही मॅच आहे. जो संघ जिंकेल तो आगे कूच करेल. तो संघ भारतच असावा अशी अपेक्षा आता सारेच भारतीय क्रिकेट रसिक, तुम्ही आम्ही सगळेच करतोय. गाडी आता रुळावर आली आहे. सेमीफायनलच्या दिशेने दौडण्यासाठी आणखी एका खणखणीत परफॉर्मन्सची आवश्यकता आहे. त्याकरता सूर्यकुमारच्या टीमला बेस्ट ऑफ लक देऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.